कंटिन्युअस जे शब्द वापरला हा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स किंवा कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. आपण कशाला म्हणणार कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स? हे डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 32 मध्ये. गुड्स सप्लाय होणार आहेत. गुड्स विच इज प्रोव्हाइडेड, सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड, agreed to be provided continuously on recurrent basis under a contract. It's a contract आहे. whether or not by means of ते वायर नाही हो, गुड्स केबल नाही हो, पाईपलाईन नाही हो किंवा आणखी कुठल्याही मार्गाने फॉर विच सप्लायर इनवॉइस इश्यू करतो रिसिपियंटला रेग्युलर किंवा मग काही कालावधीमध्ये पिरियडिक बेसिसवर, आणि इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच गुड्स, असे गुड्स जे गव्हर्नमेंटने नोटिफाय केले ते कशामध्ये येतील? कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स येतील. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतील. आता सर्व्हिसमध्ये कसं आहे, थोडा फरक सर्व्हिसमध्ये असा आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे जी दिली जाते किंवा याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे कंटिन्युअसली किंवा वारंवार रेग्युलर बेसिसवरती, त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ज्याचा पिरियड हा 3 महिन्यापेक्षा, कालावधी हा 3 मंथ्सपेक्षा जास्त पाहिजे, आणि जिथे काहीतरी पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन आहे आणि इन्क्लूड जी त्या सर्व्हिसेस गव्हर्नमेंटने नोटिफाय केली सब्जेक्ट टू सच कंडिशन्स आधी मे बाय नोटिफिकेशन स्पेसिफिक. एक काय दिलं त्यांनी, एक नॉर्मल सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, दुसरा आहे कंटिन्युअस. कंटिन्युअसमध्ये कसं होईल, गुड्स किंवा सर्व्हिसेस कंटिन्युअसली सप्लाय होतात. गुड्स असतील जे जैसे ॲग्रीमेंट आहे की कंटिन्युअसली गुड्स पाठवा, सप्लाय करा किंवा वारंवार सप्लाय करा, याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर, केबल, पाईपलाईन, आणि ज्याचे इन्व्हॉइसेस जे आहेत सप्लायर इन्व्हॉइसेस द रिसिपियंट ऑन द रेग्युलर किंवा पिरियडिक बेसिस. आता रेग्युलरली म्हणजे कसं असतं की ते ठरलेलं असतं की तुम्हाला आम्ही इन्व्हॉइस मंथली देऊ किंवा महिना पूर्ण झाला तर तुम्ही आम्हाला एक 5 तारखेला एक स्टेटमेंट द्यायचं की किती गुड्स सप्लाय केले, किती काम झालं आहे, किती गुड्स दिले, त्याची अमाऊंट किती झाले, याची काहीतरी माहिती सप्लाय रेसिपियंटला देईल ना, आणि त्यानुसार मग ठराविक पिरियडनी त्याचे इन्व्हॉइस बनवले जातील. तो पिरियड आठवड्याचा असेल, 15 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, जो काय त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये आहे त्याप्रमाणे असेल. यात एवढंच आहे की असे गुड्स पाठवायचे की ज्यावेळेस गुड्स पाठवले इन्व्हॉइस लगेच नाही बनणार. त्यांचं असं ॲग्रीमेंट आहे की आम्हाला जसे लागतील तसे तुम्ही गुड्स द्या आणि मग त्याचं तुम्ही आम्हाला पेमेंट जे आहे तुम्हाला आम्ही मंथली देऊ किंवा दर महिन्याला तुम्हाला आम्ही 5 लाख रुपये देऊ. त्यांचं जे काही ॲग्रीमेंट असेल त्याप्रमाणे तो सप्लाय होत राहील कंटिन्युअसली किंवा मग रिकरंट बेसिस, म्हणजे जसं लागेल तसे गुड्स मागवले जातील वारंवार, तशी मागणी येईल तसा सप्लाय करेल. सर्व्हिसेसला काय, सर्व्हिस दिली जाईल पण त्यामध्ये पिरियड हा 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा असला पाहिजे. त्यामध्ये पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन, जी पेमेंट ठराविक काळाने पेमेंट केलंच पाहिजे. जसं एक बिल्डर आर्किटेक्टर सांगतो सर्व्हिस द्यायची, एक फ्लोअर कंप्लीट झाला तर आम्ही तुला पेमेंट देऊ. इथे मंथली नाही आहे, एक ठराविक काम आहे, रोडचं काम चाललं आहे, एक कालव्याचं काम चाललं आहे, ठराविक काम झालं का मग पेमेंट दिलं जाईल. 10% काम झालं का पेमेंट येईल, नेक्स्ट 10% काम झालं का आणखी पुढे पेमेंट येईल, असं पेमेंट ऑब्लिगेशन त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असेल. पण तो कालावधी 3 महिन्यापेक्षा जास्त पिरियडचा असला पाहिजे, कालावधी 3 महिन्यापेक्षा अधिक असला पाहिजे. गुड्सच्या केसमध्ये असं नाही आहे, 3 महिने असं काय नाही आहे. गुड्स दिले जातील ते मग वायरनी, केबलनी, पाईपलाईननी किंवा आणखी कुठल्याही मार्गाने असो, कुठल्याही माध्यमातून असो. कळला दोन्हीचा फरक काय? आता पहिले बघूया आपण 31(1) नॉर्मल इन्व्हॉइस. यामध्ये रजिस्टर पर्सन, जो रजिस्टर पर्सन आहे सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स. महत्त्व काय इकडे, टॅक्सेबल, असे गुड्स जे टॅक्सेबल आहे त्याच्यावरती काहीतरी टॅक्स रेट नोटिफाय केला गेला असे गुड्स. रजिस्टर पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स शॅल काय म्हटलं आहे, शॅलचा अर्थ असा आहे की चॉईस नाही आहे, कंपल्सरी आहे. शॅल बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, बिफोर किंवा ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट. रिसिपियंटला गुड्स ज्यावेळेस रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ असा आहे तो डिफाईन केला आहे क्लॉज 96 मध्ये सेक्शन 2 मध्ये की रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स म्हणजे काय. रिमूव्हलचा अर्थ असा आहे की डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी
बाय द सप्लायर देअर ऑफ ऑर बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सप्लायर. सप्लायर ज्यावेळेस गुड डिलिव्हर करेल स्वतः किंवा त्याच्या एजंट थ्रू, किंवा रिसिपियंट जेव्हा गुड्स कलेक्ट करेल स्वतः किंवा मग त्याच्या काय एजंट थ्रू. लक्षात घ्या, दोन पार्टी आहेत, एक सप्लायर रिसिपियंट आहे. जर का समजा मी सप्लायर आहे, माझा असा ॲग्रीमेंट आहे की तुम्हाला तुमच्या प्रिमायसेसमध्ये गुड्स डिलिव्हर करेल, मी स्वतः करेन किंवा माझ्या एजंट थ्रू करेन, किंवा मी सांगितलं की मी गुड्स तुम्हाला देईन पण तुम्ही फॅक्टरीतनं घेऊन जायचे. तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्ही स्वतःहून गुड्स माझ्या फॅक्टरी घेऊन घेऊन जाल किंवा तुम्ही तुमचा एजंट अपॉइंट कराल, तो गुड्स घेऊन जाईल. ही जी प्रोसेस आहे गुड्स मुवमेंट होण्याची, ही सप्लायर थ्रू हो किंवा रिसिपियंट थ्रू हो, याला म्हणतात रिमूव्हल. आता हे गुड्स रिमूव्ह होण्या अगोदर, रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाइंग टू द रिसिपियंट, रिसिपियंटला गुड्स मिळण्या अगोदर, रिमूव्हल होण्याची प्रक्रियेची सुरू होण्या अगोदर रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स इनवॉइस इश्यू केला पाहिजे. गुड डिस्पॅच व्हायचे आहेत. आता गुड्स एकदा सगळे कलेक्ट केले, जमा केले, किती क्वांटिटी आहे, काय रेट आहे, सगळं माहिती आहे ना आता, बरोबर इनवॉइस. हीच ती वेळ आहे ज्या वेळेस तुम्हाला कळतं डिलिव्हरी करण्या अगोदर, डिस्पॅच करण्या अगोदर, म्हणजे रिमूव्हल होण्या अगोदर गुड्सची क्वांटिटी, रेट, त्याच्यावरती ॲप्लिकेबल जीएसटी रेट, हे सगळं माहिती असू शकतं अगोदर, माहिती असलं पाहिजेच. इनवॉइस इश्यू करा. दुसरं, डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ, ही दुसरी केस आहे. ही दुसरी केस आहे. ही पहिली केस झाली. दुसरी केस अशी आहे की समजा तुम्ही एखादं ऑफिस परचेस करताय, तुमच्या एखादं एखाद्या कमर्शियल कंपनीमध्ये तुम्हाला एखादं ऑफिस परचेस करायचं किंवा भाड्याने घ्यायचं ऑफिस किंवा विकत घ्यायचं आहे, तर जो व्यक्ती ते वापरतोय तो बोलेल की बघा मी इथे भाड्याने होतो आणि हे सगळं फर्निचर माझं आहे, हे तुम्ही घेता का, मला 5 लाख खर्च आला आहे, मी 2 लाख घ्या, सगळं ओके आहे आणि तुम्ही ते घेता. काय झालं, डिलिव्हरी ऑफ गुड्स फॉर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट इन एनी अदर केस, ही दुसरी केस. नॉर्मली बघा एखादं दुकान आहे ज्वेलर्सचं, तो चालत नाही त्या ज्वेलर्सकडनं, तू काय करतो नॉर्मली दुसऱ्या ज्वेलर सांगतो की मला हे दुकान विकायचं आहे, मी लॉसमध्ये आहे, मला काय आता भाड्याचं परवडत नाही, तर मला काय म्हणतो दुसरा तू माणूस बघ, माझी जागा खाली कर, दुसरा माणूस येईल त्याला मी भाड्याने देईन. मग तिकडे जे फर्निचर आहे, AC आहे, इंटेरियर त्याने केलं आहे, ते तो विकतो. इथे कसं होतं, डिस्पॅच रिमूव्हल ऑफ गुड्स नाही आहे, मेकिंग अवेलेबल तिथल्या त्या उपलब्ध करून दिलेलं आहे, ही दुसरी केस. मग या केसमध्ये काय होईल, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ एक रिमूव्हल, दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स मेकिंग जेव्हा ते उपलब्ध करून देणार आहे त्याच्या अगोदर त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे. क्लिअर आहे ना, दोन्ही केस कळल्या. याच्यामध्ये इनवॉइसमध्ये काय पाहिजे, एक पाहिजे डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स पाहिजे, टॅक्स इनवॉइस शोईंग डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स. व्हॅल्यू ऑफ गुड्स ती व्हॅल्यू जी सेक्शन 15मध्ये डिटरमाइन करण्याचं मेकॅनिझम दिलेलं आहे त्याप्रमाणे व्हॅल्यू त्यामध्ये असली पाहिजे. व्हॅल्यू ऑफ गुड्स, द टॅक्स चार्ज देअर ऑन, जो टॅक्स नोटिफाय झाला आहे. सेक्शन 9 काय म्हणतो, टॅक्सेबल गुड्स आहेत त्याच्यावर टॅक्स रेट किती आहे आपण नोटिफाय करू. सप्लाय आहे, सप्लाय गुड्स आहे आणि नोटिफाय रेट 5 आहे, 12 आहे, 18 आहे, त्याप्रमाणे काय येईल, तो टॅक्स चार्ज देअर ऑन येईल. आणि सच अदर पर्टिक्युलर्स प्रिस्क्राईब मीन्स रूल बनवू, त्या रूलमधला काय करू मला सांगू की आणखीन काय पर्टिक्युलर पाहिजेत त्या इनवॉइसमध्ये. म्हणजे हा कायदा जेव्हा संमत केला गेला पार्लमेंटमध्ये तेव्हा त्यांनी काय तरतूद केली की महत्त्वाचं काय टॅक्स इनवॉइसमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स पाहिजे, क्वांटिटी पाहिजे, व्हॅल्यू ऑफ गुड्स पाहिजे आणि यील्डचा रेट पाहिजे. हे पाहिजेच पाहिजे. आणखीन काय पाहिजे ते रूलमध्ये सांगितलं जाईल. मग रूल बनवला, याचा रूल जो बनवला तो रूल आहे 46. याचा रूल जो आहे तो 46 आहे. त्यामध्ये बाकीची माहिती. आता इनवॉइसचा कुठलाही फॉर्मॅट नाही आहे की आता इनवॉइस असा आडवा पाहिजे तर असा उभा पाहिजे, मग इथे टॅक्स इनवॉइस नाव मध्ये पाहिजे का लेफ्टला पाहिजे. त्याच्यामध्ये फॉर्मॅट कुठला नसतो असा. देर इज नो फॉर्मॅट प्रिस्क्राईब टॅक्स इनवॉइस. इथे काय फील्ड आहे, काही माहिती जी पाहिजे
ती त्यात सांगितली जाईल की ती माहिती त्यामध्ये असायला पाहिजे, ती असणं गरजेचं आहे, ती असणं मॅन्डेटरी आहे. आणि दुसरी गोष्ट, इनवॉइस हे कम्प्युटराइज इनवॉइस असलेले चालतील आणि हाती दिलेले इनवॉइस पण चालतील. बिलिंग हे कम्प्युटराइज केलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. नेम, ॲड्रेस, GST ऑफ द सप्लायर पाहिजे. टॅक्स इनवॉइस रेफर्ड टू इन सेक्शन 31 शॅल इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन कंटेनिंग द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. काय पाहिजे? नेम, ॲड्रेस, GST ऑफ द सप्लायर. सप्लायरचा नेम, ॲड्रेस, GST पाहिजे. जे इनवॉइसचा नंबर असतो ना, नंबर तो कसा असतो? समजा मी दिला MH/ माझ्या कंपनीचं नाव आहे समजा राज एंटरप्राइजेस, तर मी RE देईन. पुढे मग 23-24 वर्ष आहे, 24-25 वर्ष आहे, तर या प्रकारे देईन. आणि मग पुढे इनवॉइस नंबर 000, मग पुढे 12 असा आला. यामध्ये काय अल्फाबेटिक आहे. हा स्लॅश दिला सेपरेशन करता, हा डॅश दिला 24-25 करता. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 डिजिट झाले याच्यामध्ये. लक्षात घ्या. आता ते काय म्हटलं आहे? द कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. 16पेक्षा जास्त असता कामा नये. हा इनव्हॅलिड होईल 17 झाले तर. तुम्ही असा फॉर्मॅट घ्या की ज्यामध्ये 16पेक्षा जास्त कॅरेक्टर असता कामा नये. मी काय दाखवलं तुम्हाला की मला वाटतं 16 म्हणजे खूप आहे, पण लोकांना याकडे पाहिजे असं ना की हा इनवॉइस महाराष्ट्रामधला आहे, कोण बनवतोय. मग अजून तिथल्या काय जिल्हा असेल तर MHच्या पुढे जिल्ह्याला पण एक काहीतरी नाव असेल येईल MH सारखंच. म्हणून त्याला रिस्ट्रिक्ट केलं आहे की तुम्ही काही वापरा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, पण आम्हाला 16च्या वरती तो नंबर असता कामा नये. 1 और मल्टिपल सिरीज चालतील, सिरीज एकाहून जास्त चालतील. जसं MH आहे, गुजरातला JJ येईल, तसं इथे MH एक डिस्ट्रिक्ट येईल, पुढे एक सिटी येईल. ही सिरीज चालेल, मल्टिपल सिरीज चालेल. स्पेशल कॅरेक्टर्स जसं हे डॅश दिला, हा स्लॅश दिला, तसं इथे हायफन, डॅश, स्लॅश हेच चालते. @ चालणार नाही, असा हॅश वगैरे नाही. त्यामध्ये जे नाही आहे ते नाही, जेवढं दिलं आहे तेवढंच घ्यायचं. अशा प्रकारे 16 कॅरेक्टर असतील. डेट पाहिजे. जर रिसिपियंट रजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याचं नाव, ॲड्रेस, GST आणि UIN पाहिजे. UIN होल्डरचा UIN ऑफ द रिसिपियंट. तुम्ही डीमार्टमधनं कधी गुड घेतले असेल, तुम्हाला कधी नाव विचारलं त्यांनी? बिलावर नाव विचारलं? जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल आणि जर तो जे गुड्स परचेस करतो त्याची व्हॅल्यू ऑफ सप्लाय 50,000 और मोर असेल तर त्याचं नाव, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी, स्टेट अँड इट्स कोड. आपण जे गुड्स घेतो याची व्हॅल्यू 50पेक्षा कमी असेल तर त्यांना लेस दॅन 50,000 अनरजिस्टर्ड रिसिपियंट असेल, कंपल्सरी नाही आहे. मे स्टील रिक्वेस्ट द अफोरसेड डिटेल टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. त्यांनी जर रिक्वेस्ट केली तर टाक, अदरवाईज कंपल्सरी नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे, म्हणून नाव विचारत नाही. आता यात प्रोव्हाइडेड दॅट इन केसेस इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ ऑनलाईन मनी गिविंग or in cases where any taxable service is supplied by or through an electronic commerce operator or by a supplier of OIDR services to a recipient who is unregistered. सर्विस कशी आहे? ऑनलाईन मनी गेमिंगची आहे. वेअर एनी टॅक्सेबल सप्लाय थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर आहे किंवा मग OIDR सर्विस, नेटफ्लिक्स वगैरे सर्विस सारखी सर्विस आहे. अ टॅक्स इनवॉइस इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन शॅल कंटेन, काय पाहिजे त्यांना? नेम ऑफ स्टेट पाहिजे ऑफ द रिसिपियंट अँड द सेम शॅल बी डीम टू बी द ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड ऑफ द रिसिपियंट. कळलं? त्याच्यामध्ये नेटफ्लिक्स सबस्क्राईब केलं तर त्याला IGST भरायचं आहे, पण त्या IGSTमधला जो एक CGST आणि HGST शेअर ज्या स्टेटचा आहे ते कळण्याकरता स्टेट कोड महत्त्वाचं आहे.
त्यामुळे त्यांना काय सांगितलं की जर का अनरजिस्टर्ड सप्लायर रेसिपिएंट जर असेल तर सप्लायर कुठला आहे, ऑनलाईन मनी गेमिंग आहे, दुसरं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेट थ्रू सर्व्हिस आहे, किंवा मग OIDR सर्व्हिस आहे. सप्लायर काय करेल, इनवॉइस बनवेल तेव्हा स्टेट कोड टाकेल, नेम, द नेम ऑफ द स्टेट ऑफ द रेसिपिएंट अँड द सेम शॅल बी डीम. ते मानलं जाईल की तेच काय ॲड्रेस ऑन रेकॉर्ड ऑफ द रेसिपिएंट आहे. HSN कोड, HSN कोड पाहिजे, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कोड फॉर गुड्स और सर्विसेस. डिस्क्रिप्शन ऑफ गुड सर्विस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स आणि युनिट. ते बघा तुम्ही विचारलं ना, ते हे युनिक क्वांटिटी कोड, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. जर काय डिस्काउंट किंवा काय व्हॅल्यू कमी केले अपार्टमेंट इफ एनी, ती रेकॉर्ड ते करू शकता. रेट ऑफ टॅक्स, सेंट्रल, स्टेट, IGST, UTGST असेल, सेस असेल तर सेस, अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, मग तो पण या प्रकारे वेगवेगळ्या हेडचा. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ द स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स, आणि ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. डिमांडचं कसं होतं, त्याचा जो नंबर आहे तो एका ठिकाणचा आहे, त्यांचा प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस एक आहे आणि डिलिव्हरी वेगळ्या ठिकाणी होते. कळलं? मग इथे काय होतं, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेगळ्या ठिकाणी आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय वेगळ्या ठिकाणी. बिल या ॲड्रेसला पाठवा आणि माल त्या ॲड्रेसला पाठवा. समजलं? वेदर द टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज. तिकडे लिहून येतं की टॅक्स रिव्हर्स चार्ज. मी तुम्हाला इन्व्हॉइस देतो, सांगतो की टॅक्स तुम्हाला द्यायचा आहे, तर त्यामध्ये हे क्लिअर झालं पाहिजे, टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज. म्हणजे रिसिपिएंटची जबाबदारी आहे टॅक्स पे करण्याची. सप्लायर आपला इन्व्हॉइस बनवेल आणि रिसिपिएंटला हे लिहून पाठवेल की टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज. 5%, 12% ते लिहून पाठवेल, पण टॅक्स त्यांना कलेक्ट नाही करायचं आहे. इन्व्हॉइस बनवायचं आहे, 10,000चा इन्व्हॉइस आहे, जो GST आहे तो 5%. समजा ट्रान्सपोर्टर असल्यास तर जबाबदारी कोणाची टॅक्स भरण्याची, रिसिपिएंटची. सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर, क्विक रिस्पॉन्स कोड, QR कोड. त्याच्यावर येतो जो इनवॉइस आहे त्याच्यावरती त्याचा IRN नंबर येतो आणि QR कोड. आता याच्यामध्ये काय परत, इनवॉइस जो आहे तो कोणाकोणाला एक्झाम केला आहे, त्यांच्या टर्नवर जे लिमिट दिलं आहे 5 करोड त्याच्या पुढे आहे, पण त्यांना इनवॉइस ॲप्लिकेबल नाही, तर त्यांना हे डिक्लेरेशन द्यायला लागतं. आय वी हिअर बाय डिक्लेअर दॅट दो आवर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन एनी प्रिसिडिंग फिनान्शियल इयर फ्रॉम 17-18 ऑनवर्ड्स इज मोर दॅन द ॲग्रिगेट टर्नओव्हर नोटिफाईड 48 फॉर इनवॉइसिंग करताय. वी आर नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर अन इनवॉइस इन टर्म्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द सेड सब. कळलंय? इनवॉइसिंगचं लिमिट जे प्रिस्क्राईब लिमिट आहे त्याप्रमाणे इनवॉइस 17-18 पासनं आत्तापर्यंत जे वर्ष संपलं त्या ज्यांचा टर्नओव्हर 5 वर्ष पुढे झालेला आहे त्याला इनवॉइस कंपल्सरी आहे, पण ज्यांना एक्झाम केलं आहे त्यांनी आपल्या इनवॉइसच्या वरती या प्रकारे लिहायचं. द टॅक्सपेअर एक्झाम्प्टेड फ्रॉम द मॅन्डेटरी रिक्वायरमेंट ऑफ इनवॉइस आर रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड अ डिक्लेरेशन ऑन द टॅक्स इनवॉइस स्टेटिंग दॅट though their aggregate turnover exceeds the notified aggregate turnover, for invoicing they are not required to prepare an invoice. कळलं ना एवढं? आता हा एक फॉर्मॅट दिला, ही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे हे दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स आहे, इथे GSTN नंबर आहे. आता जी माहिती दिलेली आहे या कंपनीचा लोगो टाकायचा आहे, कंपनीचा लोगो त्यात टाकला त्याला काय हरकत नाही. किंवा समजा चेक परत गेला तर चेक परत मिळणार नाही आणि 500 रुपये फाईन लागेल असं काय राहायचं असेल तर ते लिहिलं जाऊ शकतं. एक्स्ट्रा माहिती सप्लायरला आपल्या गरजेप्रमाणे यात लिहिता येईल. ओके, पण जेवढी माहिती सांगितली की ही माहिती असली पाहिजे ती त्यामध्ये असलीच पाहिजे. आता HSN कोड टाकला तिकडे, बरोबर आहे.
HSN कोड वॅटच्या कायद्यामध्ये वापरण्याची पद्धत नव्हती. आता थोडं एक लक्षात घ्या की इन्व्हॉइस कधी इश्यू करत आहे, ज्या वेळेस रेसिपियंटला गुड द्यायचे. आता खाली दुकान आहे इलेक्ट्रिक आयटम्स, त्याला बोलले एक ट्यूब द्या, ट्यूबलाईट द्या, किंमत आहे 40-50 रुपये. एक केबल द्या मला 1-2 मीटर, त्याला इन्व्हॉइस कार्ड बनवायला लागेल. HSN कोड काय आहे, त्याच्याकडे 1000 आयटम आहेत, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स आणि पेंटिंग मटेरियल. त्याला तो कॅटलॉग काढायला लागेल की बाबा या वायरचा HSN काय लिहा इकडे, ट्यूबलाईट HSN काय लिहा इकडे. किती वेळ जाईल त्याला, कोणाला टेकर द्या 10 रुपयाचे, खेळते 10 रुपयाचे, बनवा इन्व्हॉइस. HSN कोड टाकणं या छोट्या व्यापाऱ्यांना किती त्रासदायक आहे मला सांगा. जे कम्प्युटर बिलिंग करतात काही प्रॉब्लेम नाही. मेडिकल शॉपमध्ये गेलं की त्यांनी टिप्स काढलं, काही मेडिसिन काढलं, स्कॅन केलं, स्टॉक आयटम कळतो, HSN कोड ॲटोमॅटिक बिलावरती येतो. पण जे मॅन्युअली बिलिंग करतात त्यांना HSN कोड टाकणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं, त्रासदायक होतं. मग इथे प्रोविजो काय काढला की नियमात सांगितलं आहे 46, पण प्रोविजो काय सांगतो की अपवाद काय याला, प्रोव्हाइडेड दॅट द बोर्ड मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन. नोटिफिकेशन काढून ते सांगतील की HSN कोड कोणा जो टाकायचा आहे, द नंबर ऑफ डिजिट हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कोड फॉर गुड सर्व्हिसेस, काही क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनना शॅल बी रिक्वायर्ड टू मेन्शन फॉर सच पिरियड ॲज मे बी स्पेसिफाईड इन द सेड नोटिफिकेशन. म्हणजे नोटिफिकेशन काढून ते काय करतील, सांगतील की HSN कोड त्यांना टाकायचा आहे, नाही टाकायचा, गरजेचा नाही आहे, हे नोटिफिकेशन काढून सांगतील. मग त्यांनी काय केलं, नोटिफिकेशन काढलं 28 जून 2017ला, आणि त्यात हे सांगितलं की ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांना HSN कोड इन्व्हॉइसमध्ये टाकण्याची गरज नाही. ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोड ते 5 करोड आहे त्यांनी 2 डिजिट HSN कोड टाकला तरी पुरेसा आहे. आणि ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांनी 4 डिजिट HSN कोड टाकला पाहिजे. हे नोटिफिकेशन जे दिलं होतं हे 31 मार्च 2021 पर्यंत याप्रमाणे HSN कोडबाबत तरतूद होती. 1 एप्रिल 2021 पासून आता बदल दिलं, जे नोटिफिकेशन आहे ते चेंज झालं आणि त्याप्रमाणे आता असं आहे की 2च ग्रुप आहेत, एक 5 करोडच्या खाली, एक 5 करोडच्या वरती. 5 करोडच्या खाली आहे त्यांना B2B सप्लाय करतायत तर 4 डिजिट कंपल्सरी आहे. B2C सप्लाय असेल तर ऑप्शनल आहे, 4 डिजिट दिले पण ते ऑप्शनल आहे, टाका. 5 करोडच्या वर येतं टर्नओव्हर आहे, B2B सप्लाय, B2C सप्लाय काही असो, 6 डिजिट HSN कोड कंपल्सरी केलं, जे इन्व्हॉइसमध्ये पण येतील आणि जे GSR 1मध्ये पण ते HSN कोड टाकले पाहिजे. पोझिशन विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2021, नोटिफिकेशन नंबर दिल्यावरती. हे बघा, हे जे नोटिफिकेशन पहिलं आलं होतं त्याला अमेंड केलं या दुसऱ्या नोटिफिकेशन. तर तिसरा प्रोव्हिजन आहे, तिसरा प्रोव्हिजन 46 मध्ये त्यात दिलेलं आहे की इन केस ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्विसेस द इनवॉइस शॅल कॅरी एन एंडोर्समेंट, सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेल्स युनिट और सेल्स डेव्हलपर. आता एक्सपोर्ट आहे किंवा सप्लाय सेल्सला होतो तर त्यावेळेस काय होईल, या प्रकारे लिहायचं आहे की पेमेंट IGST पे करतायत तर या येईल अशा प्रकारे येईल. आणि जर अंडर बॉन्ड किंवा LUD असेल तर विदाऊट पेमेंट ऑफ IGST सप्लाय होणार आहे, या प्रकारे. इनवॉइस रिक्वायरमेंट इन केस ऑफ एक्सपोर्ट किंवा सेल्स सप्लाईज, या प्रकारे काय येईल, त्याचं हेडिंग येईल. एक्सपोर्ट जर होतं तर नेम ऑफ कंट्री पण टाकायला लागेल इकडे, नेम ऑफ कंट्री येईल.
कळलं एवढं. आता ज्या वेळेस परत मी येतो पहिल्या ठिकाणी. इनवॉइस कधी बनवायचं आहे? बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स किंवा जेव्हा त्याला मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट, रिसिपियंटला गुड्स उपलब्ध करून देण्या अगोदर किंवा रिमूव्हल ऑफ गुड्स बिफोर ऑर टाइम ऑफ रिमूव्हल, बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल इनवॉइस इश्यू केला पाहिजे. रूल 46 प्रमाणे त्यामध्ये कंटेंट असले पाहिजे. आता एक टॅक्स पेयर आहे रितू मॅन्युफॅक्चर दिल्ली, सप्लाइज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी. कधी रिमूव्ह केले? 23 सप्टेंबरला. इनवॉइस कधी इश्यू व्हायला पाहिजे? बिफोर इश्यू अ टॅक्स इनवॉइस ऑन ऑर बिफोर 23 सप्टेंबर. बरोबर आहे. गुड्स कॅन बी रिमूव्ड बाय वे ऑफ dispatch by the supplier himself, dispatch by any person acting on behalf of the supplier किंवा एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह. कलेक्शन बाय रिसिपियंट आहे हिमसेल्फ किंवा कलेक्शन बाय एनी पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट म्हणजे त्याचा एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह. आता गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे तर इनवॉइस न बनवता गुड्स ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकतात का? ओके. 31 हा सेक्शन आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस फॉर द पर्पज ऑफ सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सप्लायर इज नॉट नोन. कळलं आहे. दुसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क. तिसरं ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिजन अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय आणि सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द. ही जर कारणं असतील फॉर द पर्पज, या पर्पज करता जर गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत तर विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस गुड्स ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. काय त्याचं काय उदाहरण देणार? आता सप्लाय कसं होतं, ज्यावेळेस लिक्विड गॅस आहे ना, त्याची जी क्वांटिटी आहे जेव्हा तो रिमूव्ह केला जातो तेव्हा ती नोंद नाही आहे. जिकडनं ते लिक्विड गॅस काढला जातो तिकडे ते मोजण्याचं काही साधन उपलब्ध नाही. ॲक्च्युअलमध्ये जो त्यांचा रिसिपियंट आहे त्याच्याकडे ते साधन आहे की आम्हाला किती रिसिव्ह झाले, एवढे आम्हाला रिसिव्ह झाले, आम्ही तुम्हाला तेवढ्याच जे काय क्वांटिटी देणार. मग ती फायनलाइज तेव्हाच होते जेव्हा त्याची रिसिपियंट जो तो रिसिव्ह करेल. त्यामुळे सप्लायरच्या एंडला त्याची लिक्विड गॅसची क्वांटिटी ही नोंद नाही आहे. जर तसं तिकडे सोय आहे तर हे लागू होणार नाही. हे केव्हा लागू होईल? सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअरचा अर्थ काय? कंडिशन आहे. इफ किंवा वेअरचं आलं तर जेथे द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सप्लायर इज नॉट नोन. हे ट्रू आहे का? तर ट्रू आहे. जिकडनं लिक्विड गॅस बनवला जातो किंवा काढला जातो तिकडे अशा प्रकारची कुठली यंत्रणा नाही आहे की लिक्विड गॅस किती काढला गेला आहे. ती यंत्रणा जर रिसिपियंटकडे, रिसिपियंट बोलतो जेवढा मी रिसिव्ह करतोय मी तेवढ्याच तुला पैसे देईन आणि मग तेवढ्यावर टॅक्स तो का ॲप्लिकेबल होईल. वेअर म्हटलं का कंडिशन आली. जर तिकडेच क्लिअर होत आहे लिक्विड गॅस किती काढला तर इनवॉइस त्यांनी बनवला पाहिजे. पण तिथे जर नॉट नोन आहे तर इनवॉइस कसा बनवणार? त्याचं काही क्वांटिटी असेल त्याचा रेट माहिती आहे पण जर क्वांटिटीज माहीत नाही तर इनवॉइस बनवायला प्रॉब्लेम आहे. क्वांटिटी आणि रेट हे दोन्ही जर कळले तर इनवॉइस बनवता येईल. पण तशी परिस्थिती नसेल तर मग रिसिपियंटच्या एंडला कळेल किती क्वांटिटी आहे, मग त्याचा रेट फिक्स झालेला आहे, मग इनवॉइस बनवला जाईल. फॉर द पर्पज ऑफ, आता याचा जो रूल जो आहे 55, फॉर द पर्पज ऑफ सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर
The quantity at the time of removal from the place of business of the supplier is not known. Transportation of goods for job work, goods for any reason other than the way of supply. तसं goods विका किंवा परत करा किंवा एक्झिबिशन आहे, एखादं असं यात्रा आहे, कार्यक्रम आहे, तिकडे गुड्स घेऊन गेलो मी, विकले तर ठीक आहे, परत आणि इन्व्हेस्ट कसा बनवा. त्यावेळेस गुड्स डिलिव्हर जेव्हा होतील गोडाऊनमधला, वेअरहाऊसमधला, फॅक्टरीमधला, त्या मार्केट प्लेसला जिकडे गुड्स विक्री होणार आहेत त्यावेळेस ते डिलिव्हरी चलनाद्वारे काय होतील, ते घेऊन गेले तिकडनं ट्रान्सपोर्ट होतं. म्हणजे गाडीमध्ये गुड्स पकडले तर ते डिलिव्हरी चलनाप्रमाणे त्याची गुड्स आणि क्वांटिटी असली पाहिजे. जर EV बिल रिक्वायर्ड आहे EV बिल बनवलं पाहिजे, पण जर 1 लाखाच्या आत क्वांटिटी असेल तर EV बिल रिक्वायर्ड नाही, पण डिलिव्हरी चलन बनवलं पाहिजे. जर डिलिव्हरी चलनाशिवाय जर गुड्सचं ट्रान्सपोर्ट होत असेल तर मग ते अनधिकृत ट्रान्सपोर्ट मानलं जाईल. म्हणजे हे गुड्स तुम्हाला विकायचे आणि तुम्हाला जेव्हा टॅक्स भरायचा नाही आहे असा हेतू तिथे सिद्ध होतो. गुड्स ट्रान्सपोर्ट करा, जर सप्लाय आहे ते इन्व्हेस्ट बनवला पाहिजे, आणि जर सप्लाय नाही आहे तर मग डिलिव्हरी चलनाद्वारेच ते गुड्स गेले पाहिजे. समजा एखादी माझी मशिनरी आहे ती रिपेअरला पाठवायची आहे, तर मग अदर दॅन सप्लाय आहे तो रिपेअर करून ते मशिनरी परत येणार आहे, पण डिलिव्हरी चलन बनवूनच ती मशिनरी त्या जो कोण रिपेअर करणारा व्यक्ती आहे त्याच्या ठिकाणी, त्याच्या प्लेसला, त्याच्या प्रेमायसेसमध्ये गेलं पाहिजे. याला पण 16 कॅरेक्टर पण नंबर असेल, डिलिव्हरी चलनाला जो नंबर असेल नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर, आणि त्याच्यात 3 कॉपीज बनतील, ओरिजिनल फॉर कन्सायनी, डुप्लिकेट कॉपी फॉर ट्रान्सपोर्टर, आणि तिसरी जी कॉपी आहे ती कन्सायनर पाठवणारा स्वतःकडे ठेवेल. 3 कॉपीज. Where goods are transported on a delivery challan in lieu of invoice, the same shall be declared in e-way bill. रूल 138. म्हणजे हे जर त्या गुड्सची व्हॅल्यू 1 लाखाहून जास्त असेल, इंटरस्टेटमध्ये 50,000 लिमिट आहे, महाराष्ट्रामध्ये इंट्रास्टेट 1 लाख लिमिट आहे. जर रूल 138 प्रमाणे EV बिल रिक्वायर्ड असेल तर डिलिव्हरी चलन जेव्हा बनवतो तेव्हा 1 मिनिट, हे बघा, हे रूल 138 जो आहे हा सेक्शन 68 मधनं येतो. इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. गुड्सचं ज्यावेळेस मुवमेंट होणार आहे तेव्हा त्याचं इन्स्पेक्शन होऊ शकतं. तर मग जे गुड्स व्हॅल्यू एक्सिडिंग किती आहे 50,000 दिसतं इकडे, रूल 138 प्रमाणे ई बिल जेव्हा येतं तेव्हा ई बिल बनवतो त्यावेळेस त्यामध्ये ऑप्शन येतो की सप्लाय टाईप आउटवर्ड का इनवर्ड, आणि मग त्यामध्ये पुढे बघा सप्लाय आहे, एक्सपोर्ट आहे, जॉब वर्क आहे, इथे सेमी नॉकडाऊन, कम्प्लिटली नॉकडाऊन किंवा लॉट्समध्ये गुड्स आहेत, रिसिपियंट नॉट नोन आहे, फॉर ओवन यूज, एक्झिबिशन ऑर फेअर,
लाईन सेल अदर दिसतं इकडे कशा करता गुड्स सप्लाय होत आहेत. आणि इथे जेव्हा टॅक्स इनवॉइस आहे, इथे टॅक्स इनवॉइस आहे. आता ऑप्शन चूज केला सप्लाय म्हणून आला टॅक्स इनवॉइस. जर तो ऑप्शन चूज केला एक्झिबिशन किंवा मग लाईन सेल किंवा अदर, तर मग इथे खाली ऑप्शन हा टॅक्स इनवॉइस आहे हेही बदलतील. टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय किंवा मग तिकडे डिलिव्हरी चलन असे ऑप्शन तिकडे दिसतील. लक्षात. where the goods are being transported are for the purpose of supply to the recipient, but the tax invoice would not be issued at the time of removal of goods for the purposes of supply. The supplier shall issue the tax invoice after delivery of goods. The goods घेऊन चाललो एक्झिबिशन करता, ते लिक्विड गॅस आहे. इनवॉइस तेव्हा नाही बनवला, काय बनवलं डिलिव्हरी चलन बनवलं, तर नंतर मग इनवॉइस बनवा. where the goods are being transported in semi knockdown, completely knockdown condition. आता काय मशिनरी वगैरे असतात त्या एकाच गाडीतून जात नाही. काही पार्ट्स एका गाडीत नाही गेले, काही पार्ट दुसऱ्या गाडीत नाही गेले. 2-3 व्हेकलमधनं जर का ज्याचे पार्ट जात असतील, the supplier shall issue the complete invoice before dispatch of the first consignment. इनवॉइस पहिले बनवलं जाईल and the supplier shall issue a delivery challan for each of the subsequent consignment giving reference of the invoice. Each consignment shall be accompanied by copies of the corresponding delivery challan along with a duly certified copy of the invoice, and the original copy of the invoice shall be sent along with last consignment. delivery challan बनवलं जाईल, त्या इनवॉइसला रेफरन्स दिला जाईल की हा इनवॉइस आहे, याच्या रेफरन्सचे गुड्स आम्ही डिलिव्हर करतोय जे एकाहून जास्त व्हेकलमध्ये आहे. इनवॉइस पहिले बनवला जाईल, पण इनवॉइस जो ओरिजिनल इनवॉइस आहे हा इनवॉइस शॅल बी सेंड अलॉंग विथ द लास्ट कन्साइनमेंट. आणि तुम्ही ज्यावेळेस ITC टॉपिक बघाल त्यात पण असं आहे की इनवॉइस जो आहे तो असला पाहिजे रिसिपियंटकडे जेव्हा त्याला ITC घ्यायचं आहे, आणि ते गुड सर्व्हिसेस त्यांनी कम्प्लिटली रिसिव्ह केलेले असले पाहिजे. त्यामुळे काय सांगितलं आहे की जेव्हा लास्ट जे अलॉंग विथ लास्ट कन्साइनमेंट आहे त्याच्याबरोबर ओरिजिनल इनवॉइस पाठवा. गुड्स 90% आले, 10% गुड्स म्हणजे एप्रिलला आले, 90% मार्चला आले. इनवॉइस आहे मार्चचा, पण गुड्स कधी आले? 100% गुड्स एप्रिलला आले. इनवॉइस एप्रिलच्या लास्ट कन्साइनमेंट आहे त्याच्याबरोबर आला, तर ITC एप्रिललाच घेतला पाहिजे, मार्चला घ्यायचा नाही. किंवा ITC बघू त्यामध्ये ज्या काही कंडिशन्स आहेत, अटी शर्ती आहेत, ज्याप्रमाणे ITC मिळतो. सप्लायर इनवॉइस दाखवेल मार्चमध्ये, पण रिसिपियंटनी त्याचा ITC मार्चमध्ये रिव्हर्स करायचा आहे आणि एप्रिलमध्ये अवेल करायचं. कारण संपूर्ण गुड्स कधी मिळाले? एप्रिलला मिळाले. कळलं एवढं? इनवॉइस बनवायचं आहे गुड डिलिव्हर होण्या अगोदर, गुड्स रिमूव्हल किंवा उपलब्ध होण्या अगोदर इनवॉइस बनवायचं आहे. पण काही केस असे आहेत की जिकडे इनवॉइस अगोदर बनवला जाऊ शकत नाही, तेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट होतील डिलिव्हरी चलनाद्वारे. तर सप्लाय नाही आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत, तर ते चलनाद्वारे ट्रान्सपोर्ट होतील. ते खाली हा प्रोव्हिजन आहे ना, प्रोव्हाइडेड दॅट बाय नोटिफिकेशन कॅटेगरी ऑफ गुड्स or supplies in respect of which a tax invoice shall be issued within such time and such manner as may be prescribed. हे नियमामध्ये आम्ही सांगू की कशा प्रकारे गुड्सचा त्या इनवॉइस बनवला जाईल. मग ह्या प्रोव्हिजनप्रमाणे हे जे बनवलं आहे, नोटिफाय केलं की तुम्ही हे जे गुड्स आहेत या परिस्थितीमध्ये
त्याचं डिलिव्हरी चलनाद्वारे काय करा, ते गुड्स ट्रान्सपोर्ट करा. इनवॉइस तेव्हा बनवण्याची गरज नाही, कारण त्या परिस्थितीमध्ये इनवॉइस बनवला जाऊ शकत नाही. सर्व्हिसचं काय, गुड्सचं झालं. सर्व्हिसचं कसं आहे, रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल सर्व्हिसेस शॅल बिफोर और इथे बघा आफ्टर शब्द आला. द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन व्हॅल्यू द टॅक्स चार्ज देअर ऑन अँड अदर पर्टिक्युलर्स. म्हणजे रूल 14 दिले तेच पर्टिक्युलर आहे, तीच माहिती आहे. गुड्सच्या केसमध्ये ॲट द टाईम ऑफ किंवा बिफोर इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे, पण सर्व्हिसच्या केसमध्ये बिफोर जर का सर्व्हिस किती दिलेली आहे त्याची व्हॅल्यू जर उपलब्ध असेल तर अगोदर बनवा, अदरवाईज आफ्टर पण इनवॉइस आफ्टरचा कालावधी किती असेल, प्रिस्क्राइब पिरियड, तो पिरियड प्रिस्क्राइब केला जाईल. प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी मेन्शन देअर इन specify category of services in respect of which any other document. जसं हे ISD आहे, इन्शुरर आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, बँकिंग कंपनी आहे, GT आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, आणि जे सिनेमाचं तिकीट असतं त्याच्यावर GST ॲप्लिकेबल आहे, त्यांच्यासाठी काय दिलं आहे की त्यांना टॅक्स इनवॉइस मे नॉट बी इश्यूड किंवा अदर डॉक्युमेंट इश्यू केलं जाऊ शकतं, तेच मानलं जाईल डीम टू बी टॅक्स इनवॉइस. Following supplier may issue a tax invoice, but they are also permitted to issue any other document in lieu of tax invoice by whatever name called. Insurer, banking, ओके, हे तेच दिलंय. त्यांना कशावर इनवॉइस बनवायचं हे दिलंय. GTA मध्ये काय असतं की ग्रॉस वेट ऑफ कन्साइनमेंट, नेम ऑफ कन्सायनर, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ गुड्स कॅरेज, डिटेल्स ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेड, ही माहिती GTच्या जे डॉक्युमेंट तो बनवतो, म्हणजे तो काय बनवतो, GTA कोणाला म्हणतात, जो कन्साइनमेंट नोट बनवतो त्याला GTA म्हणतात. त्यांनी त्या नोट डॉक्युमेंटमध्ये ही माहिती पण टाकली पाहिजे, ही माहिती रिक्वायर्ड आहे. रूल 54 सबरूल 3 प्रमाणे GTA करता हे या कायद्याने प्रिस्क्राइब केलं की त्यांनी ही माहिती टाकली पाहिजे. जो टॅक्स इनवॉइस आहे रूल 46चा, त्याप्रमाणे सगळी माहिती नाही चालेल, पण ही माहिती पाहिजे. अदर पर्टिक्युलर्स ॲज प्रिस्क्राइब फॉर अ टॅक्स इनवॉइस. 46 मधली जी माहिती आहे त्यातली त्याला जी रिलेव्हंट नाही आहे ती सोडून दिली, जी रिलेव्हंट आहे ती प्लस ही माहिती पाहिजे GTAला. सप्लायर ऑफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, जे तिकीट असायच सिनेमा थिएटरचं ते IIT करता काय पर्टिक्युलर असले हे तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे, त्यात फार काय नाही आहे समजून सांगण्यासारखं. आणि रूल 55A सांगतो जो टॅक्स इनवॉइस बनवला आहे पर्सन इनचार्ज ऑफ द कन्व्हियन्स, म्हणजे जे ट्रक, टेम्पो, जे वाहन आहे, शॅल कॅरी अ कॉपी ऑफ द टॅक्स इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय issued in accordance with the provision of Rule 46 tax invoice. Rule 46A जो आहे हा टॅक्स इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, काय ते मी सांगेन. 49 बिल ऑफ सप्लाय, एकदम सप्लाय असेल तर मग 49 प्रमाणे बिल ऑफ सप्लाय बघा. इन केस वेअर सच पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू कॅरी ई बिल, ए बिल जर तरतूद लागू नाही आहे तर त्याच्याकडे टॅक्स इनवॉइस रूल 46 प्रमाणे, इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय 46A प्रमाणे आणि बिल ऑफ सप्लाय 49 प्रमाणे त्यांनी कॅरी केला पाहिजे. हे रूल 55A सांग. सर्व्हिसचा जो इनवॉइस आहे
जो सर्व्हिसचा इनवॉइस आहे तो नंतर दिला जाऊ शकतो ना, सर्व्हिस दिल्यानंतर. तर द इनवॉइस रेफर्ड टू इन रूल 46 इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शॅल बी इश्यूड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. जसं मी एक मोबाईल कंपनीकडनं एक काय वापरतो, जसं कॉल करण्याला सर्व्हिस वापरतो, डेटा वापरतो, SMS करतो. याचा 1 महिना झाला, त्यांना कळतं की मी किती वापर केला आहे. त्यांनी इनवॉइस इश्यू केला पाहिजे विदिन अ पिरियड ऑफ 30 days. 30 दिवसामध्ये त्यांनी इनवॉइस इश्यू केला फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. डेटा किती वापरला गेला, कॉल किती केले, SMS किती केला, हे रेकॉर्ड होईल सर्व्हिस प्रोव्हायडरकडे. मग ती इन्फॉर्मेशन त्यांच्या अकाउंट ऑफिसला जाईल. मग अकाउंट ऑफिस इनवॉइस रेज करेल. त्याकरता 30 दिवस पुरेसे आहेत. एखादा आर्किटेक्ट आहे, त्याला बिल्डरला बिल द्यायचं आहे, किती काम झालं आहे, मग तो बघेल, त्याप्रमाणे तो बिल देईल. सर्व्हिस पूर्ण झाली, तसं एक फ्लोअर कंप्लीट होईल, त्याला इनवॉइस इश्यू करायचं. मग त्याला वेळ दिला आहे की ती सर्व्हिस दिल्यानंतर विदिन 30 days तुम्ही काय करा, इनवॉइस इश्यू करा. जर इन्शुरन्स कंपनी आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर, बघा वेअर म्हणजे जेथे, हे कंडिशन आहे. जर सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, इन्शुरर और बँकिंग कंपनी किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, जो 30 दिवस आहे पिरियड, तो यांच्याकरता 45 दिवस. बँकेने सर्व्हिस दिली तुमच्याकडनं, तुम्ही जसं ATM मधनं पैसे विड्रॉ केले, 3 किंवा 5 अटेम्प्ट झाल्यानंतर जे काय आपण विड्रॉ करतो ते 20 रुपये 30 रुपये चार्ज लावत असतील, चेक रिटर्न केला चार्ज लावत असतील, याच्यावर त्यांना जो इनवॉइस इश्यू करायचा आहे तो विदिन 45 days इश्यू करायचा. जी अमाऊंट त्याने घेतली आहे त्याच्यावर GST लागला आहे. सर्व्हिस दिली, सर्व्हिसची व्हॅल्यू आहे प्लस GST आहे. तो इनवॉइस त्यांनी सर्व्हिस दिल्यापासना पुढे, आफ्टर, अगोदर दिला काही प्रॉब्लेम नाही, नंतरचा मॅक्झिमम पिरियड आहे तो 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू केलाच पाहिजे. 10 दिवसामध्ये केला चालणार आहे. मॅक्झिमम लिमिट किती आहे, 45 दिवस. Provided further that an insurer or a banking company or a financial institution including a non-banking financial company or a telecom, यात बघा टेलिकॉम ऑपरेटर पण दिला आहे, यांचं काय असतं, ब्रँचेस असतं आहे ना. इन्शुरन्स कंपनी एकाच स्टेटला बिझनेस करत नाही, बँकिंग अनेक स्टेटमध्ये बँकेचे ब्रँचेस आहेत, NBFC आणि टेलिकॉम ऑपरेटर. जर त्यांनी डिस्टिंक्ट पर्सन सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन, तर त्यांनी त्यांच्या ब्रँचला सप्लाय दिला, डिस्टिंक्ट पर्सन आहे, इनवॉइस त्यांना इश्यू करायला लागतो. तर तो इनवॉइस मे इश्यू, जे काय म्हटलं मे म्हणजे काय, त्यांना एक चॉईस दिला. त्यांनी इनवॉइस इश्यू केला, सर्व्हिस आहे 30 दिवसामध्ये, वेल अँड गुड. पण त्यांना चॉईस काय दिला आहे की मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम ऑफ सच सप्लायर record the same in his books of account or before the expiry of the quarter during which supply was made. जर जानेवारीमध्ये सप्लाय दिला तर क्वार्टर संपतो कधी, मार्चला. क्वार्टर शब्द जेव्हा आला ना तर क्वार्टर डिफाईन केला आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 92 मध्ये. क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा असा पिरियड, शॅल बीन अ पिरियड कंप्रायझिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ, पण जे एंडिंग झाले पाहिजे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर. म्हणजे तो जो सप्लाय आहे त्यांनी रेकॉर्ड केला पाहिजे त्या क्वार्टरमध्ये, बिफोर ऑर एक्सपायरी ऑफ द क्वार्टर. ओके, सर्व्हिस मी आता दिली, बुकमध्ये रेकॉर्ड केली, इनवॉइस इश्यू केला, पण मॅक्झिमम काय दिलं आहे, तुम्ही क्वार्टर एंड होईपर्यंत तो इनवॉइस बनवा. जो ब्रँचला सप्लाय केला, 15% त्यांचीच ब्रँच आहे. कोणाची, बँकिंग कंपनी, इन्शुरन्स, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन
नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि टेलिकॉम ऑपरेटर. रूल 48 सांगतो की टॅक्सेबल्स आपल्या गुड्स आहे 3 इनवॉइस बनवा. ओरिजिनल, रिसिपियंट करता, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टर करता, तिसरी कॉपी स्वतः करतात आपल्याला ठेवेल. सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड इन डुप्लिकेट. ओरिजिनल कॉपी रिसिपियंटला, डुप्लिकेट स्वतः करता. ट्रान्सपोर्टर सर्व्हिसच्या केसमध्ये येतो. The serial number of invoices issued during a tax period shall be furnished. आणि हे इनवॉइस जे बनवले ते GST पोर्टलवरती GSR 1 मध्ये याची माहिती जी आहे ही काय करा, इकडे सबमिट करा. आता ई इनवॉइसिंग साठी काय केलं गेलं, हा जो रूल 48 आहे याच्यामध्ये सबरूल 4, सबरूल 5 आणि सबरूल 6 जे आहे हे अमेंडमेंट करून टाकण्यात आहे. की इनवॉइसिंग जे आहे त्यात त्यांनी दिलं की द इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड बाय सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन ॲज मे बी नोटिफाईड. मग त्यांनी नोटिफिकेशन काढलं, त्या नोटिफिकेशनद्वारे ई इनवॉइसिंग केलं जातं. आता हे जे ई इनवॉइसिंग आहे E-invoicing is being implemented gradually for all registered businesses. But what is e-invoicing? E-invoicing is the process of getting your B2B invoices authenticated by the Invoice Registration Portal. The IRP will issue a unique IRF and QR code details which will need to be printed on the invoice. But you don't need to worry about e-invoicing at all. The latest release of Tally Prime brings to you a fully connected solution to help you generate e-invoices with ease. Simply download Tally Prime and activate e-invoicing from company features. That's it. Now you can follow your usual process of invoicing. Tally Prime will take care of the rest. You can generate e-invoice while saving your transaction. Once you have generated the e-invoice, Tally Prime will help you print it with required details. दिसतंय QR कोड आहे, IRN दिसतोय. मी काय करतो, हे इनवॉइस माझ्या सॉफ्टवेअरमध्ये बनवतो, टॅलीमध्ये बनवतो आणि इमिजिएटली एक क्लिक केलं का GST पोर्टलशी ते कनेक्शन होतं आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती GST पोर्टलला रिपोर्ट केली जाते आणि त्या पोर्टलवरनं मला ते रिपोर्ट झालेलं आहे, तर हा IRN आणि तो QR कोड दिला जातो. आणि जो माझा इनवॉइस नॉर्मल असतो त्यामध्ये ही माहिती या प्रकारे बनवून येते. अशा प्रकारे प्रोग्रामिंग केलेलं आहे. मला काहीही करायला लागत नाही, काही करायला लागत नाही. ही सेटिंग मी वन टाईम करून घेतली. GST पोर्टलला मी डिक्लेअर केलं की मी टॅलीमधनं बिलिंग करतो. तिकडे मी काय केलं, त्याचा OTP टाकून ती सेटिंग करून घेतली. वन टाईम सेटिंग असते, एकदा करून घेतली. कारण नंतर काय होतं, ज्या वेळेस इथे मी इन्व्हेस्टिंग करतो त्यामुळे एकदा पहिल्यांदा मला युजर नेम पासवर्ड तो विचारतो की तुम्हाला इन्व्हेस्टिंग करता हे पाठवायचं आहे, ते युजर नेम टाका तुमचं GST पोर्टलचा आणि पासवर्ड टाका, जो मी जनरेट करून घेतलेला आहे तो एकदा मी टाकला इनवॉइस पोर्टलवर. इनवॉइस पोर्टलला, GST पोर्टलला इनवॉइस पोर्टल त्याचं वेगळं आहे. तिकडे जाऊन मी काय केलं, हे सेटिंग करून घेतलेलं आहे. हे एकदा केलं आणि सांगितलं की तुम्ही जेव्हा पहिला इनवॉइस बनवाल आणि जेव्हा तुम्हाला हा इनवॉइस पोर्टलला रजिस्टर करायचं आहे, या प्रकारे तो
युजर नेम आणि पासवर्ड टाकला का ती माहिती जी त्या GST पोर्टलला इनवॉइस पोर्टलला काय होईल पाठवली जाईल, ऑथेंटिकेट होईल, तिकडनं काय येईल या प्रकारचा इनवॉइस बनून ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर QR कोड आणि हा IRA येईल. आता या प्रकारचा इनवॉइस मी प्रिंट करीन आणि गुड्स आणि इनवॉइस दिलेली जाईल. यातनं काय होईल, जे गुड्स मी पाठवतोय या रिसिपेंटला पाठवतोय त्याची माहिती गुड डिलिव्हर होण्या अगोदरच गव्हर्नमेंटकडे पोचलेली आहे. जसं ई-वे बिल आहे तसं हे इनवॉइस आहे. पण हे कसं होतं की रजिस्टर्ड पर्सनला गुड्स पाठवतोय त्याची माहिती गुड्स पाठवण्या अगोदरच गव्हर्नमेंटला पोचली आणि हीच इन्फॉर्मेशन GST लेवलमध्ये ऑटोमॅटिक जातं, भरायला लागत नाही. कारण एकदा मी ही कम्युनिकेट केली कुठे इनवॉइस पोर्टलला तर तीच माहिती ई-वे बिलला पण जाईल आणि ती GST लेवलला पण जाईल. आता बघा पुढे. You can also generate e-invoices in bulk. Simply click on Exchange option, select Send for e-invoicing, select all the transactions for which. आता हे याच्याकरता काय पाहिजे की इंटरनेट चालू पाहिजे. जर नसेल इंटरनेट तर सगळे इन्व्हॉइस पहिले बनवून घेतात आणि एकदा बनवून घेतल्यानंतर मग पुढे जाऊन या प्रकारे इन्व्हॉइसिंग करता येईल. आता काय काय ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिकडे इंटरनेट सुविधा प्रॉपर नाही आहे. देशामधल्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या ठिकाणी तिकडे इंटरनेट सुविधा प्रॉपर नाही आहे. ते लोक काय करतात, ते अगोदर इनवॉइस नॉर्मल बनवतात, तो बनवून गुड डिलिव्हर करतात. पण ॲक्च्युली इनवॉइस म्हटलं त्यांना इनवॉइस प्रोव्हिजन लागू आहे. त्यांच्याकरता इनवॉइसिंग केला नसेल तर जो इनवॉइस ते बनवतील तो इनवॉइसच नाही आहे. 48(4), 48(5), 48(6) जे आहे याप्रमाणे ज्यांना इनवॉइस कोणाला ॲप्लिकेबल हे येईल आणि जर त्यांनी इनवॉइस ज्याप्रमाणे इनवॉइस जनरेट नसेल केला तर त्यांचा इनवॉइस हा इनवॉइसच नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की देशामध्ये सगळीकडे इंटरनेटची सुविधा प्रॉपर नाही आहे. मग या प्रकारे ते इनवॉइस बनवतात आणि नंतर ते इनवॉइस पोर्टलला रजिस्टर करतात. आणि तुम्ही जाऊन बघाल आता GSTच्या पोर्टलला. पहिले हे होते पूर्ण मग सांगतो. You would like to generate e-invoices and click Send. That's it. Tally Prime also comes with an exclusive e-invoice report to help you manage all your e-invoice related tasks and exceptions with ease. You can also generate and cancel IRN from here. समजा एखादा इनवॉइस बनला आणि ऑर्डर कॅन्सल झाली किंवा जे इनवॉइस बनला काही गुड्स आहेत त्याचं टेम्परेचर प्रॉपर मेंटेन नाही झालं तर ते गुड्स रिसिपेंट ॲक्सेप्ट नाही होते. आणि गुड्स आम्ही डिलिव्हरी करायला तयार केलेले आहेत पण टेम्परेचर प्रॉपर नाही आहे, मग रिसिपेंट बोलला मग ते गुड्स आम्ही घेणारच नाही, नका पाठवू गुड्स. ऑर्डर कॅन्सल. जर ऑर्डर कॅन्सल झाली तर इथे कॅन्सलचा ऑप्शन आहे. तो इनवॉइस 24 तासापर्यंत इनवॉइस पोर्टलला असतो, तो कॅन्सल केला जाऊ शकतो. जर 24 तासाच्या आत कॅन्सल केला ओके. 24 तासानंतर जर का तो ऑर्डर कॅन्सल करायची असेल कारण इनवॉइस तुम्ही अगोदर बनवू शकता, 4 दिवस अगोदर इनवॉइस बनवला जाऊ शकतो. मग तो इनवॉइस कॅन्सल नाही होत, मग त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट इश्यू करायला लागतो. If information required to generate e-invoices is not complete or correct, Tally Prime will help you send the right data to the IRP. Or if request for e-invoice is rejected, Tally Prime will. आता इनवॉइसमध्ये प्रॉपर माहिती जी कंपल्सरी फील्ड आहे ते भरलेले नसतील तर तो इनवॉइस ऑथेंटिकेट होत नाही, एरर दाखवतो की इनवॉइस म्हणून तो रेकॉर्ड होऊ शकत नाही, ऑथेंटिकेट होत नाही. मग त्यात काय माहिती अपुरी आहे ती या रिपोर्टला बघता येते. जे सॉफ्टवेअर आहे जर मी प्रॉपर सगळे पॅरामीटर त्यातले वापरून सगळी माहिती भरली असेल तर इनवॉइसिंग होतं. पण जर एखाद्या फील्ड जे मॅन्युअली आहे इथे टाकलं नसेल तर मग तो काय होतो, तो रिजेक्ट होतो. मग त्या सॉफ्टवेअरचा रिपोर्ट असतो की रिजेक्ट झालं, बघा तुम्ही जाऊन कुठे तो अडकला, कुठली माहिती कंपल्सरी भरलेली नाही आहे ती भरा आणि मग तो परत काय करा, ऑथेंटिकेट करा, म्हणजे इनवॉइस पोर्टलला पाठवा. तर जेवढ्या सगळं इंटरनेट थ्रू होतं आहे ना त्यावेळेस ते वापरणारे जे व्यक्ती आहेत
त्यांना थोडंफार सॉफ्टवेअर सॅव्ही होणं गरजेचं आहे. जर ते त्या प्रकारे स्वतः तयार करत नसतील, जे एक स्किल डेव्हलपमेंट आहे ते जर होत नसेल, तर मग सगळ्या गोष्टी या प्रकारे वापरल्या जाऊ शकत नाही. फार काही त्यामध्ये कौशल्य नसतं, पण अशा काही गोष्टी अडकल्या तर त्या कशा शोधायच्या, ट्रबलशूट कशा करायच्या, तो जो एरर आलेला आहे त्याच्यामध्ये काय चुकलं आहे कसं समजून घ्यायचं आणि मग ती माहिती भरून तो कशा प्रकारे परत ऑथेंटिकेट करायचा. हे फार काय मोठं हे नाही आहे, पण थोडंफार त्यातलं कौशल्य घ्यायला लागतं, मग ते इझिली करता येतं. Intuitively help you manage the situation. There is also an IRN register which lists all e-invoice related transactions along with their status. Tally Prime comes with several other capabilities that will make your e-invoicing experience seamless, including the ability to generate e-way bill numbers for e-invoice applicable transactions. आता एकाच क्लिकमध्ये ई बिल जातं, एकाच क्लिकमध्ये इनवॉइसिंग होतं, इनवॉइस बनला, हे सगळं येतं. टॅक्स इनवॉइस आला, ई बिल नंबर आला, So, काही नाही त्यामध्ये. if e-invoice is the question, Tally Prime is the answer. A solution you can trust. E-invoicing. कळलं? आता याच्यामध्ये पण कसं केलंय, आयरन इनवॉइस रेफरन्स नंबर हा सबरूल 4 जो आहे 48(4) यातनं काय केलं, इनवॉइसिंग करायचं. जे क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन आहेत आता कोण आहेत, 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21, 22, 23 ही वर्ष संपलीत, जी फिनान्शियल इयर संपलीत. त्याच्यामध्ये कुठल्याही फिनान्शियल इयरमध्ये जर 5 करोडच्या वरती ज्या टॅक्सपेअरचा टर्नओव्हर झाला आहे त्यांना इनवॉइसिंग कंपल्सरी आहे. काही पर्सनना, नोटिफाईड पर्सनना एक्झाम्पशन दिलेलं आहे. ते एक्झाम पर्सन कोण आहेत, GT आहे. ही जी लिमिट आहे हे पहिले 500 करोड ठरवलं गेलं होतं. 2020 पासून हे केलं की 500 करोड, मग 100 करोड, 50, 20, 10, आता 5 करोड. हे 1/8/23 पासून केलं की जे प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये ज्यांचा टर्नओव्हर 5 करोड आहे त्यांना इनवॉइसिंग ॲप्लिकेबल आहे. तर या प्रकारे इकडे इनवॉइसिंग म्हणजे काय होतं, तर एक असा हा एक नंबर येतो आणि असा QR कोड. आणि एक्झाम्पशन कोणाचं आहे, हे इन्शुरन्स, बँकिंग, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFC, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत ते, पर्सन सप्लाईंग सर्व्हिसेस बाय ॲडमिशन ऑफ एक्झिबिशन म्हणजे हे जे सिनेमा थिएटर आहेत त्यांना, आणि सेज युनिट यांना काय केलं, इनवॉइसिंगमधनं एक्झाम केलं. कळलं? यांचा टर्नओव्हर एक्सीड झाला, रूल 46 काय सांगतो की त्यांनी तिथे लिहिलं पाहिजे की आम्हाला इनवॉइसिंग ॲप्लिकेबल नाही आहे, आम्हाला एक्झाम केलं. यांना एक्झाम्शन दिलेलं आहे. 48(4) जेवढा मोठा दिला आहे त्याचा अर्थ एवढाच आहे की प्रोव्हाइड दॅट सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन ॲज मे बी नोटिफाईड शॅल इश्यू इनवॉइस. दुसरं 48(5) सांगतो प्रोव्हाइड दॅट इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड देन द इनवॉइस सो इश्यूड शॅल बी अ व्हॅलिड इनवॉइस. लक्षात की जर इनवॉइसिंगप्रमाणे ते ऑथेंटिकेट नाही केला तर त्यांचा इनवॉइस हा इनवॉइस जर त्याला ॲप्लिकेबल आहे तर तो इनवॉइसच नाही आहे. म्हणजे रिसिपिएंट जो आहे, आता माझ्याकडे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांनी जर का असा नॉर्मल इनवॉइस डिमांडला दिला तर ते ॲक्सेप्ट नाही करत. ते बोलतात इनवॉइसच पाहिजे, कारण हा इनवॉइसला आम्हाला RTC मिळणार नाही. डॉक्युमेंट प्रूफ कुठला पाहिजे, इनवॉइस असेल, गुड्स आम्ही घेतलेत, तुम्हाला पेमेंट केलं आहे, तुम्ही तुम्ही डॉक्युमेंट आमच्याकडे दिसतोय, पण तुमचा इनवॉइस हा डॉक्युमेंट जो आहे तो प्रॉपर नाही आहे, तो रूल 48(4) प्रमाणे डॉक्युमेंट नाही आहे, तर आम्हाला RTC मिळणार नाही. कारण 48(5) काय सांगतो की प्रोव्हाइड दॅट इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड देन द इनवॉइस सो इश्यूड शॅल नॉट बी अ व्हॅलिड इनवॉइस. तो त्याला कायदेशीररित्या त्याला मान्यता नाही आहे. तुम्ही इनवॉइस घेऊन या तरच तुम्हाला पेमेंट करू आम्ही, अदरवाईज तुम्हाला पेमेंट नाही करणार. आम्हाला हा इनवॉइस नाही पाहिजे.
Where invoice is applicable, there is no need of issuing invoice copies in triplicate, duplicate. आता ही गरज कोणाची आहे? डुप्लिकेट कायद्याची गरज नाही आहे, पण ही टॅक्सपेअरची गरज आहे की मी कोणाला माल पाठवला त्याचा इनवॉइस मला फाईलला ठेवायला लागतो. डुप्लिकेट जो ट्रान्सपोर्टर आहे त्याला एक वेळ देणार नाही, पण माझ्याकडे तर मला पाहिजे दुसरी कॉपी. आता त्याच्यामध्ये काय प्रेझेंटली B2B साठीच फक्त ॲप्लिकेबल आहे, B2C करता नाही. कशा करता केला असेल प्रश्न हा उठतो पुढे. कशासाठी ई इनवॉइसिंग ठेवलेलं आहे? काय गरज होती याची? काही त्रास होत नाही. एकदा काय मी सिस्टम सेट केला तर तो होऊन जातो. ओके, यात दिलं आहे की इनवॉइसिंगचं एक कारण दिलं आहे की इनवॉइसिंगने काय होईल, जे फेक इनवॉइस आहेत ते बनवले जाणार नाही. फेक इनवॉइस म्हणजे काय कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे? फेक इनवॉइस म्हणजे काय? मी एक सिमेंटचा व्यापारी आहे आणि मी बऱ्याचशा लोकांना सिमेंट सप्लाय करतो. माझ्याकडे दोन प्रकारचे कस्टमर येतात, एक B2B, दुसरे B2C. एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तो माझ्याकडनं सिमेंट घेतो. त्यांनी माझ्याकडनं सिमेंट 25 लाखाचं घेतलं. आता त्याच्या प्रोजेक्टमध्ये 25 लाखाचं सिमेंट लागलं का 35 लाखाचं लागलं, कसं कळणार? त्यांनी परचेस केलं आहे 25 लाखाचं सिमेंट, तो मला सांगतो की मला 10 लाखाचे खोटे इनवॉइस पाहिजेत, फेक इनवॉइस पाहिजे, तुम्ही द्याल. तुमच्याकडे जो B2C सप्लाय तुम्ही करता तो माल तुम्ही मला दिल्याचं दाखवा आणि तेवढा माल मी माझ्या प्रोजेक्टमध्ये वापरला म्हणून दाखवेन. ओके, आता हे जर वेल प्लॅन असेल तर जसा B2C इनवॉइस बनला तो मला बोललेला आहे 10 लाखाचे इनवॉइस पाहिजे, मी लगेच 2 लाखाचे इनवॉइस त्या नावाने इश्यू करून टाकेन. आता EV बिल रिक्वायर्ड आहे 1 लाखाला, मग 1 लाखाचा इनवॉइस बनवायचा, एक 80,000चा, दुसरा एक 70चा, तिसरा एक 50चा. बस EV बिल गरजेचं नाही. B2C सप्लाय जसा झाला, एक व्यक्ती बोलला मला 20,000चे सिमेंट द्या, एक बोलला 30,000चे द्या, असे करून 1 लाखाच्या आतले 3 इनवॉइस बनवले, 2 लाखाचा इनवॉइस झाला. पैसे कॅशमध्ये आले त्याच्याकडनं. हा व्यक्ती जो मला 10 लाख रुपये देईल ते बोलेल मी तुम्हाला ऑन अकाउंट पैसे पाठवतो, बँकेच्या अकाउंटला पैसे पाठवेल. आणि त्या 10 लाखातले मी त्याला 10 लाखाचे इनवॉइस दिले, त्यावर त्याला GST 28%. त्या 10 लाखावरती किती रुपये मिळतील? 2,80,000चा ITC मिळेल. आणि त्याला मी इनवॉइस इश्यू केला 10 लाखाचा, म्हणून तो मला 2 लाख रुपये देईल. त्याला 2 लाखाचा ITC मिळाला, 2,80,000चा, प्लस त्याला इन्कम टॅक्समध्ये 10 लाख खर्च दाखवल्यामुळे त्याला 30% तरी ॲटलिस्ट इन्कम टॅक्समध्ये फायदा मिळेल. मी काय केलं, B2C इनवॉइस होता तो ह्याला दिला 2 लाखाचा. आता इथे कसं म्हटलं की तो इनवॉइस पाहिजे. प्लॅनिंग असेल तर का ते हवेत तुम्हाला जसा B2C आला का मला माझ्या नवीन इनवॉइस टाकून द्या, मी तुम्हाला पेमेंट करतो आणि उरलेलं पेमेंट मला तुम्ही कॅशमध्ये परत करा. जी कॅश मला ऑलरेडी आलेली आहे तीच त्याला मी देऊन टाकेन कॅशमध्ये. जे वेल प्लॅन ज्यांचं असं ठरलेलं आहे ते आजही करतायत, पण ज्यांचं वेल प्लॅन नाही आहे अचानक जागे झाले, अरे इनवॉइस द्याल का? मी बोलतो नाही, माझा इनवॉइस आहे, मी नाही देऊ शकतो, मार्चचा इनवॉइस नाही मिळणार. तुम्हाला एप्रिल चालू आहे, एप्रिलचा पाहिजे आत्ता मागा, आता देईन मी, पुढच्या महिन्यात एप्रिलचा मागायचा नाही. त्या मला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे. थोडं मर्यादा आलं, फेक इनवॉइसला मर्यादा आलं. पण जे निष्णात चोर आहेत ते व्यवस्थित प्लॅनिंग करून चोरी करणार. कळलं नाही? तुमचा आणि माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्हाला खोटी बिलं पाहिजे. मी बोलून बघा जसा B2C सप्लाय होईल मी इनवॉइस देईन, झाला सप्लाय मी विचारेन 2 लाखाची अमाऊंट आहे, देऊ का तुम्हाला? तुला हा द्या, लगेच बनवा एक 80,000, 40,000 देऊ टाका. बंद होणार नाही ना, पण जरी मर्यादा येईल. जास्त अलर्ट राहतील असे लोक ज्यांना इनवॉइस पाहिजे. आता 30% टॅक्स वाचतो, 2,80,000 ITC मिळतो, 5 लाख जर वाचतात माझे तर 2 लाख कोणतरी देईन मी. एवढं प्लॅनिंग तर करीनच ना.
गव्हर्नमेंटला कुठेतरी ह्या गोष्टी थांबवायच्या आहेत, म्हणून त्याने काय केलं, इनव्हॉइसिंग आणलं की लगेच तुम्ही रिपोर्ट कराल. जसा B2C सप्लाय केला तो ITC घेणार आहे, लगेच रिपोर्ट करा की इनव्हॉइसिंग. पहिले लोक काय करायचे की जसं आहे त्याचं इन्कम टॅक्स ऑडिट व्हायचं, अरे आपल्याकडे जास्त टॅक्स होतोय, त्या खोटे इन्व्हॉइस बनवला पाहिजेत, तर विचारा कोणाला तरी इन्व्हॉइस देतील का. अशा लोकांना आता मिळणारच नाही ना ITC मिळेल ना इन्कम टॅक्समध्ये प्रॉब्लेम. थोडीफार मर्यादा येईल, पण ज्यांचं वेल प्लॅन्ड आहे ना आपल्याला करायचं आहे, आपल्याला अशाच प्रकारे अशी कमाई केली तरच आपल्याला काहीतरी कमाई होणार आहे, ते करणार. कळलं ना काय इनव्हॉइस आणण्याचा उद्देश. बिलचा उद्देश काय होता, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पहिले पण नव्हतं. बिलचा उद्देश काय होता की जसा मार्केटला विदाऊट बिल माल जातो, विदाऊट बिल माल जाऊ नये, त्यामुळे जेव्हा माल पाठवाल बिल करा. पण बिलनी पण तेवढा उद्देश सफल झाला नाही, म्हणून इनव्हॉइस आणलं. आता इनव्हॉइसने पण किती प्रमाणात होईल, तर होईल. टॅक्स कलेक्शन वाढत नसेल तर गव्हर्नमेंटला आणखीन उद्देश काहीतरी वेगळा मार्ग अवलंबायला लागेल. तरी पहिले काय केलं, इनव्हॉइसिंग बाबा मोठे जे आहेत त्यांच्यावर अप्लिकेबल करा. आता 5 करोडपर्यंत खाली आणलं की नाही, सगळ्यांना त्यात घ्यायचा. B2B सप्लाय केला, करा इनव्हॉइस. तरी पण जर का टॅक्स कलेक्शन वाढत नसेल आणि टॅक्स चोरी होत असेल तर मग आणखीन सक्त कदम काहीतरी गव्हर्नमेंटला उचलायला लागतील. ज्यांना एक्झाम्शन आहे ते परत मी हा पॉईंट सांगतो इकडे, त्यांना वरती डिक्लेरेशन द्यायला लागेल. आय वी हिअर बाय डिक्लेअर दॅट दो आवर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन एनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फ्रॉम 17-18 ऑनवर्ड्स इज मोर दॅन द ॲग्रिगेट टर्नओव्हर जो नोटिफाय केला आहे 48/4साठी, वी आर नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर अन इनवॉइस इन टर्म्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द सेड सब. त्यांना एक्झाम केलं आहे हे ते सांगतात. 6वा प्रोव्हिजन आहे रूल 46 मध्ये. त्याप्रमाणे काय केलं की जे आपलं आता आपण जसं बघतो की बरेच लोक आता GPay वगैरे वापरायला लागले, GPay, फोनपे, पेटीएम. हे जे UPI पेमेंट आहे याला गव्हर्नमेंटला चालना द्यायची, जेणेकरून पेमेंट जे आहे हे ट्रान्सफर होईल, कोणाचा एकदम किती होत आहे. तर असं केलं जातं की हा जो डायनॅमिक QR कोड आहे, डायनॅमिक QR कोड म्हणजे कसं असेल सर, इकडे इनव्हॉइस बनला इथे QR कोड असेल, डायनॅमिक QR कोड. इथे जी अमाऊंट दिसते अशी, ही जी अमाऊंट दिसते, जसं हे स्कॅन केलं जाईल तर सप्लायरचं नाव आणि ही अमाऊंट तुम्ही इथे कसं करता, जीपेला स्कॅन करता, अमाऊंट तुम्ही टाईप करता, अमाऊंट टाईप नाही करायची. तो इनव्हॉइस असा बनेल की जसा इनव्हॉइस बनला का स्कॅन केलं का सप्लायरचं नाव आणि अमाऊंट डायरेक्ट ही स्कॅन होईल, अमाऊंट पण टाईप नाही करायची. तुम्ही फक्त तुमचं पुढे प्रोसीड करा, तुमचं पुढे पासवर्ड टाका, पेमेंट होईल. अमाऊंट पण टाईप नाही करायची, असा QR कोड बनवायचा. हे कोणासाठी केलं आहे, B2C सप्लाय असेल, B2C invoices, all supplies made to unregistered person or consumer are referred to as B2C. B2C invoices are those invoices where the end user will not be claiming ITC. B2C invoices are exempt from invoicing. However, a taxpayer is required to generate a dynamic QR code for enabling digital payment to all B2C invoices as per notification number 14/2020. ज्यांचा टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे असेल, 500 करोडच्या पुढे, त्यांना इनव्हॉइसवरती कंपल्सरी असा QR कोड टाकायचा आहे, त्याच्यामध्ये जसं तो स्कॅन केला तर त्या सप्लायरचं नाव आणि जी अमाऊंट आहे ही तिकडे ऑटोमॅटिकली. Dynamic QR code made available to buyer by such registered person through digital display with payment cross reference shall be deemed to be having QR code. जसं पेट्रोल पंपावरती गेलो तर ते हा QR कोड स्कॅन करा, तिकडे अमाऊंट पण ऑटोमॅटिक आहे. ते विचारलं जातं किती अमाऊंट आहे, तुम्ही बोला 350, ते टाईप करतात आणि हा QR कोड स्कॅन करा, त्यांचं नाव आणि ती अमाऊंट तिथे मला टाईप करायला लागत नाही.
एक QR कोड असा आहे की जो स्कॅन केला तर अमाऊंट टाईप करायला लागते, पण दुसरा असा QR कोड असतो की जो जसा स्कॅन करीन मला तिथे अमाऊंट टाईप नाही करायची. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ज्यांचा 500 करोडच्या वर टर्नओव्हर आहे त्यांना हे सांगितलंय की डायनामिक QR कोड पाहिजे. हे कशा करताय, B2C सप्लाय होतो म्हणजे गव्हर्नमेंटला B2B कंट्रोल करायचा ई इनव्हॉइसनी, आणि जो B2B इनव्हॉइस कंट्रोल होईल, आणि B2C जो आहे तो B2C कन्वर्ट करतात B2B मध्ये. म्हणून असं दिलं की ज्यांचा टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे, आता 500 करोडच्या पुढे त्यांनाच दिलंय डायनामिक QR कोड. पुढे हा पण सगळ्यांकरता येईल की B2C पेमेंट आहे. लोकांना सांगितलं का तुम्हाला जर का आपलं वाटतं देश पुढे जावा तर तुम्ही सगळ्यांनी काय करा, UPI ने पेमेंट करा. UPI ने पेमेंट केलं का मग त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पैसे जाणार, मग B2C B2B मध्ये कन्वर्ट नाही करता येणार. फेक इन्व्हॉइसिंग होऊ नये तर B2C सप्लाय हा प्रॉपर गेला पाहिजे, B2B प्रॉपर गेला पाहिजे, तर गव्हर्नमेंटला प्रॉपर टॅक्स मिळेल. एवढं थांबूया इथे.